नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि मराठी युवकांना 80% नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली। मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आणि कौशल्य आणि रोजगार विकासाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश खंडारी यांची भेट घेऊन ही लिखित मागणी सादर केली। काळे यांनी सांगितले की विमानतळ प्रकल्पामुळे अनेक स्थानिकांचे विस्थापन झाले आहे, त्यामुळे त्यांना रोजगार प्राधान्य देणे गरजेचे आहे। मनसेने स्थानिकांना न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशाराही दिलाय। लोकवाहिनी न्यूज करिता नवी मुंबई विमानतळांचा भार ज्यांच्याकडे ते जॉईंट एमडी शंतनू गोयल साहेब यांची आम्ही आज भेट घेतली आणि त्याचबरोबर कौशल्य रोजगार विभागाचे उपायुक्त जाधव यांची सुद्धा भेट घेतली। कालपासून आम्ही हेच सांगतोय की सिडकोकडे कुठल्याही पद्धतीने इथले स्थानिक आणि मराठी भाषिक मुलं घेण्यासंदर्भातलं कुठलंही धोरण दिसत नाही आणि निर्लज्जपणे सिडको हे लेखी स्वरूपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लिहून देत आहे। आज जे काही बोलायचं ते आम्ही शंतनू गोयल यांच्याशी बोललोय, ही आमच्याकडून चूक झाली असं त्यांनी स्वतः आमच्या चर्चेमध्ये कबूल केलेलं आहे। स्किल डेव्हलपमेंट संदर्भात सुद्धा आम्ही कौशल्य रोजगार विभागाशी संलग्नता घेऊन आम्ही त्याचा एक कार्यक्रम आखलेला आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी आम्हाला दिली। पुढच्या काही दिवसात ती माहिती येईल, पण आमचं परत एकदा हेच म्हणणं आहे, या नवी मुंबई विमानतळाच्या ठिकाणी स्थानिक आणि मराठी भाषिकच 80% तरुणांची भरती झाली पाहिजे। जी काय आता टर्मिनल 1 ला 25,000ची भरती असेल, पुढच्या काही दिवसात 4ही टर्मिनलला 1 लाखाची रोजगार भरती असेल, या सगळ्यांवरती बारीक नजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। 2-4 दिवसात आम्ही अलिबागचे उद्योग संचालक यांची सुद्धा भेट घेणार आहोत। यानंतर या सुधारणा नाही झाली तर निश्चितपणे आदित्य ठाकरे साहेब असतील, अमित ठाकरे साहेब असतील, या दोन्ही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा या एअरपोर्टवर नक्की निघेल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।